आज पूर्ण नाईट मी झोपलो नाहीये. सॅड न्यूज, पीसी स्टार्ट होत नाहीये. जस्ट तुम्हाला एक टूर देतो. मी विचार केला की एक प्रॉब्लेम झालाय तर त्यामुळे व्लॉग का थांबवा. स्वागत आहे आजच्या या नवीन व्लॉगमध्ये, व्लॉग नंबर 16. आणि आपण बोलतोय आज पूर्ण नाईट मारून. आज पूर्ण नाईट मी झोपलो नाहीये. आत्ताच जो तुम्ही अगोदरचा व्लॉग बघितला असेल तो मी जस्ट यूट्यूबला टाकून दिलाय, सगळं थंबनेल वगैरे सगळं बनवून. आता टाइम झालाय 8:45. 8:45 वाजलेत आणि मी घरी कधी जायचं ते डिसाईड करतोय. पण एक आहे की आज सख्त बनना है अपने को सोना नहीं है. कारण झोपलो तर परत शेड्यूलची, म्हणून इट्स बेटर की मी नाही झोपत. पॉवर नॅप कधीतरी घ्यायला लागेलच मला. आय एम प्रिटी शुअर. डोळ्यांमध्ये आता लाईटमुळे दिसत नसेल, बट डोळे तर बरेच आत गेलेले आहेत आता. इट्स नाव और नेव्हर. बाय द वे, जेवायला हे आहे, वे प्रोटीन शेक याच्यासोबत ॲज युजल. सॅड न्यूज, पीसी स्टार्ट होत नाहीये. बऱ्याच गोष्टी मी करून बघितल्या. रॅम सगळ्या, माझ्याकडे 2 एक्स्ट्रा रॅम होत्या आणि 2 ऑलरेडी माझ्या सीपीयू मध्ये, पीसी मध्ये आहेत. तर मी रॅम पण चेंज करून बघितल्या, पण अनफॉर्च्युनेटली डिस्प्ले येतच नाहीये. ग्राफिक कार्डचा इश्यू आहे, हायली डाऊट, कारण ग्राफिक कार्ड तर नवीन आहे. विषय काय की सीमॉस बॅटरी करून एक असते, एवढीशी छोटी बॅटरी, तुम्हाला दाखवतो. ही दिसते तुम्हाला, ही सिमोस बॅटरी असते. म्हणजे त्यांनी बायोसचं होतं. तर मला डाऊट येतोय की त्याचाच इश्यू आहे, कारण सारखा सारखा माझा बायोस रिसेट होत होता. मी काही सेटिंग्स मॉडिफाय केले त्यामध्ये, आणि ते सारखे सारखे मला परत ते सेट करायला लागत होते. तर मला असं डाऊट येते बायोसचं आहे, कारण सीमॉस रिस्पॉन्सिबल असतो बायोस सेटिंगसाठी. बायोस सेटिंग्स जर राहत नाही आहेत स्टोर्ड, म्हणजे सीमॉसचा इश्यू असू शकतो. आता अनफॉर्च्युनेटली वाजलेत 9:15. मी जवळपास 1.5-2 तास घालवले, कारण हे काम नुसतं रॅम बदलणं पण सोपं काम नाही, सारखं सारखं डिस्कनेक्ट करायचं, कारण ऑन पॉवर करू नाही शकत. तर त्यामुळे टाइम गेला. उद्या सकाळीच आता जे आहे ते. त्यामुळे आजचं पण मी प्लॅन केलेलं की एडिट केल्यानंतर तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करतो, पण मला नाही वाटत की ते आता पॉसिबल आहे. कारण लिटरली आज मला रील पण नाही टाकता आले, कारण ती, असं समजा की 80% एडिट झालेली आहे, पण ती त्यामध्ये आहे ना, मी काढू पण नाही शकत. सी, दिस इज द प्रॉब्लेम वेन इट कम्स टू पीसी, किंवा जेव्हा आपण इंटरनल कुठल्या गोष्टी स्टोअर करतो. बट ठीक आहे, नो वरीज, उद्या पोस्ट करतो. इग्नोर दिस मेस, कारण पूर्ण सेट नाही झालेलं आहे. जस्ट तुम्हाला एक टूर देतो. मी विचार केला की एक प्रॉब्लेम झालाय तर त्यामुळे व्लॉग का थांबवावा. हा चष्मा नंबरवाला आहे बाई, -0.75. सो लांबचा नंबर आहे, पण मी विचार केला की आणलाय तर घालूया. ही लाईट आहे आपली. जयंत माझा एक फ्रेंड आहे, तो सध्या आयर्लंडला असतो. व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर तुम्ही बोलू शकता. सनबर्नचे कॅम्पस इव्हेंट्स वगैरे बरेच गोष्टी केलेल्या आहेत. तर व्हेरी थँकफुल टू हिम, व्हेरी ग्रेटफुल, विल ऑलवेज बी. यासाठी आय पेड फॉर इट, बट आय पेड अ व्हेरी लो अमाऊंट, व्हेरी लो अमाऊंट. मी सांगतो तुम्हाला, ही मी लाईट घेतली 2021ला, आणि ही आत्ताच्या कंडिशनला आणि तेव्हासुद्धा 10,000ला मिळते. ही गोडॉक्स SL60. काही चेंजेस आत्ता येतील कारण ही जुनी आहे. ह्याच्यासोबत एक सॉफ्ट बॉक्स येतो, ठीक आहे. हे 2 स्टँड पण आहेत, जसे तुम्ही बघू शकता. सॉफ्ट बॉक्स येतो तो मोठावाला, तुम्ही लग्नामध्ये वगैरे बघितला असेल तो. व्हिडिओ लाईटचा सॉफ्ट बॉक्स अजून मोठा असतो थोडा, आणि डिफ्युजर वगैरे बरंच काय काय हे तुम्ही बघू शकता. रिफ्लेक्टर पण आहे. तर त्यांनी या सगळ्या गोष्टी मला आय थिंक त्या टाईमला 6 का 6,500ला दिलेल्या, आणि इट वॉज अ ह्यूज डील फॉर मी, ह्यूज डील. तो अमाऊंट देणं सुद्धा माझ्यासाठी ह्यूज डील होतं त्या टाईमला, बिकॉज मी जस्ट स्टार्ट केलेलं. आणि अशी गोष्ट मिळणं वॉज अ बिग चेंज, कारण या एका लाईटने माझ्या 15,000च्या स्मार्टफोनमधून सुद्धा फार बेटर व्हिडिओज येत होते. आणि आत्तासुद्धा लाईटिंग प्लेज अ ह्यूज रोल. आता तर ठीक आहे, 16 Pro आहे आपल्याकडे लाईटिंगचा रोल, बट तो व्हेरी मॅटर करतोच आणि अजून चालते. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हिम. ही लाईट आहे, हा स्टँड आहे, हा तर आपला CPU आहे, कीबोर्ड आहे, सगळं आहे. हा ॲक्च्युली लॅपटॉपचा खालचा कूलिंग स्टँड आहे, आणि तो कीबोर्ड, ही टेम्पर्ड ग्लास, तो मॉनिटर तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. तिकडे ट्रायपॉड्स आहे, त्याचा UPS सुद्धा आहे, तो बंद पडला आहे, तो घेऊन जायला लागेल एकदा. ग्राफिक कार्ड, करंट ग्राफिक कार्डचा बॉक्स आहे, तो आत्ता पडला आजच. आणि इकडे सगळा ना तो केबल्सचा कचरा आहे, तो सॉर्ट करायचा आहे मला. बट बाकी आहे, इथे 2 रॅम आहेत. आता प्रॉब्लेम झालेला, मी तुम्हाला बोललो ना, जुने रॅम्स पण मी ट्राय करून बघितले.
राउटर, चेअर, बेसिक. ठीक आहे, इकडे वॉर्डरोब आहे पाठी. आपण काय करणार आहोत माहिती आहे का, होपफुली या मंथमध्ये, इफ नॉट या मंथमध्ये, नेक्स्ट मंथमध्ये फॉर शुअर, की हा जो ग्रे कलर आहे ना इकडे, आय डोंट नो इफ दिसतोय की नाही, बट इकडे जो ग्रे कलर आहे, ओके तुम्हाला दिसतोय, जो ग्रे कलर आहे ना इथे दिसतोय, तर मागे मी ना पेस्ट कंट्रोल केलं तर त्यांनी पूर्ण भिंतींना पण मारला. आता ते डाग तसेच राहिलेत, त्यात खुर्ची मागे लागून लागून चिप्पी उडाली. त्यामुळे हा जो ग्रे कलर आहे ह्याचा एक स्टेप उपर थोडा अजून डार्कर शेड तिन्ही भिंतींना मी मारणार आहे. हिअर मी आउट. लाईट कलर्स का वापरतात माहिती आहे, कारण लाईट रिफ्लेक्ट होते तशी. ठीक आहे, लाईट कलर असेल ना तर मग असं समजा की जास्त लाईटची गरज नाही लागत रूममध्ये, विच इज ॲब्सोल्युटली फाईन, बट आय डू नॉट केअर अबाउट दॅट इन दिस रूम. मला फक्त पाहिजे की व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड एकदम भारी दिसला पाहिजे. आणि जेव्हा व्हाईट बॅकग्राऊंड असतो ना, आता इकडे जो व्हाईट बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये माझी स्किन टोन खूप डार्क दिसते, बट इकडे स्किन टोन लुक्स फार बेटर बिकॉज बॅकग्राऊंड डार्क आहे ना, तो कॉन्ट्रास्ट क्रिएट होतो. सो सगळीकडे असेल तर एक कंटिन्युटी वाटेल की या ज्या फिटिंग्स आहेत ना ह्यांना पण तो ग्रे कलर मारून टाकतो. लाईक आय सेड, एक कंटिन्युटी दिसेल. ही वायर मॅनेजमेंट वगैरे थोडी आपण करूया, काहीतरी विचार करूया की हे कसं नीट अँड क्लीन दिसेल, सो दॅट मी मोठा व्ह्यू घेऊ शकतो व्हिडिओजमध्ये. कारण सध्या मी खूप रेस्ट्रिक्टेड राहतो की हे नको दाखवायला, ते नको दाखवायला, व्हिडिओमध्ये शॅबी दिसतंय. सो दॅट्स द थिंग. दिस इज द टूर. आता सीमोस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं ते उद्या मी एका फ्रेंडसोबत बोललो, विनय म्हात्रेकर माझा फ्रेंड आहे, आणि त्याच्यासोबत त्याने सुद्धा सांगितलं व्लॉग्स इंटरेस्टिंग वाटतात, थँक्यू. त्याला तर बोललोच कॉलवर, पण आत्तासुद्धा ब्लॉगमध्ये शाउटआउट, थँक्यू. अजून एक शाउटआउट चिनूला, मानसी म्हात्रे, धीर्या जो आहे ना आपला मित्र, आपला भाऊ, त्याची बहीण. सो तिनेसुद्धा मला स्नॅप पाठवला आणि ती बोलली मी सुद्धा रोज बघते जेवताना. सो यू नो आय एम रिप्लेसिंग तारक मेहता का उलटा चष्मा फॉर पीपल. सो आता विषय काय आहे की व्लॉगमध्ये इंटरेस्टिंग बनवायचं डिस्कशन मी विनयसोबत सुद्धा केलं. सी जे होतं ना, लग्न आलं, कुठे ट्रॅव्हल आलं, ते होणारच आहे, दॅट इज फाईन. बट आपल्याला एफर्ट स्वतःहून घ्यायचे आहेत. जे होतं आहे त्याच्या पुढे जायचं आपल्याला. सो त्याच्या पुढे जाण्यासाठी डिस्कस केलं विनयसोबत, आणि मग विचार केला की ट्रेक वगैरे काहीतरी असं करूया. तर एक पनवेलच्या जवळ कुठेतरी काहीतरी बोलला तो, कर्नाळ्याला आहे का काहीतरी नाव घेतलं, मला लक्षात नाही, आवाज नीट नव्हता. तर तिकडे आम्ही प्लॅन करतोय, होपफुली या मंथमध्येच होईल. झोप येते कारण 1.5 तासच झोपलोय. सो आत्ता एक काम मला ॲक्च्युली करायचं आहे. विनय बाय द वे इन माय लाईफ ही इज द PC एक्सपर्ट. सो कमिंग बॅक टू दिस, त्यांनी काय सांगितलं की पूर्ण डिस्कनेक्ट कर, जे की मी पॉवरचे केबल डिस्कनेक्ट केलं आहे. नंतर तो बोलला की सीमॉसची बॅटरी काढ एकदा. भाई डॅमेज तर नाही केला? अरे असं टकला भाई, सॉरी. ग्राफिक्स काढ, जीवाला लागतं रे असं. काय इलेक्ट्रिकला झालं किंवा गाडीला काय लागलं, गाडीचे स्क्रॅच बघून मला. नंतर तो काय बोलला की पॉवरचं बटन थोड्या वेळ दाबून ठेव. याने काय होईल की जो पण एक्स्ट्रा चार्ज असेल पूर्ण मदरबोर्डमध्ये तो निघून जाईल. सो तो आपण होल्ड करूया. आय थिंक दिस वुड बी इनफ. सीमॉस बॅटरी इन प्लेस. PC तर चालू झाला आहे, बट मॉनिटरवर अजून नो सिग्नलच येत आहे. ओके, तर नाही होते ह्यानी. उद्या सीमॉस बॅटरी घेऊनच जे काय आहे ते कळेल. आणि सध्या हा सगळा कचरा आटवण्यात मला सेन्स नाही वाटत आहे. एकदा तो PCचा इश्यू सॉर्ट होऊ दे, मग जे काय आहे ते. कारण जोपर्यंत ते होतं नाही तोपर्यंत मला जर डोक्यात हे राहील. टॉपमध्ये एडिटिंग होऊ शकते, बट ती मल्टीलेअरची नाही होत, किंवा जास्त मिनटाची व्हिडिओ असेल तरी पण फेल होते. अच्छा, मला माहीत नाही की ह्याच्या पुढे मी व्लॉग करेन का नाही आजच्या दिवसासाठी. तर त्यामुळे जर तुम्ही इथपर्यंत बघितलं आहे तर लाईक तर झालंच पाहिजे पहिली गोष्ट. आणि मला तुम्ही एकदा सांगा की तुम्ही ना व्लॉग कशावर बघता. फोनवर बघता तर तुम्ही सांगा फोनवर, किंवा फोनचा इमोजी सेंड करा. TV वर बघता तर TV वर सांगा. दुसरं लॅपटॉप किंवा PCवर बघता तर ते सांगा. मला एकदा बघू दे कोण कशावर किती बघतं, कारण त्या हिशोबाने ना मी एक्सपोर्ट सेटिंग्स माझे चेंज करेन. आता सध्या मी 2Kला एक्सपोर्ट करतोय, पण कसं आहे फोनमध्ये एवढा डिफरन्स कळत नाही ॲज कम्पेअर टू दॅट. TV मध्ये लगेच कळून येतो. 2K 4Kचा पण डिफरन्स कळून येतो. ऑफकोर्स मी 4Kला एक्सपोर्ट नाही करणार आहे,
बट 2K इज द मॅक्सिमम. बट 2K करू का 1080pवर ठेवू हा मी विचार करतोय. बाय द वे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, जर तुमच्याकडे प्रीमियम आहे यूट्यूबचं तर काही व्हिडिओजना तुम्हाला तिथे 1080p प्रीमियम बिटरेट येतं, त्यामध्ये अजून बेटर दिसतं. तर तुमच्याकडे असेल यूट्यूब प्रीमियम तर चेक करा. बट आजसाठी एवढंच. सी यू टुमॉरो इन द नेक्स्ट ब्लॉग.